आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व खचाखच गर्दीने भरलेल्या आबालवृद्ध क्रीडा शौकीनांच्या साक्षीने आज जयसिंगपुरात राज्यस्तरीय निमंत्रित महिला व पुरुषांच्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचं शानदार उद्घाटन झालं. तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी राणादा यांची उपस्थिती या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाची एक वेगळी पर्वणी जयसिंगपूरकरांना ठरली. राणादा यांचे आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात नाचत एकच जल्लोष केला. प्रारंभी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर मैदानाचं उद्घाटन झालं. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर हे होते. या प्रसंगी स्पर्धेला शुभेच्छा देताना स्पर्धेचे नेटके नियोजन केल्याबद्दल उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक मान्यवरांनी केले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी तुम्ही सर्वच क्षेत्रात चांगले काम करीत आहात. यापुढील जबाबदारीही तुम्हालाच पार पाडायची आहे, त्यामुळे आता थांबायचं नाही असे म्हणत शिरोळ तालुक्यातून निवडणूक लढवण्यासाठीचे संकेत गणपतराव यांना त्यांनी दिले. क्रिकेटमध्ये पळावे लागते तर कबड्डी मध्ये पुढचा काय करतो हे बघून मगच डाव टाकावा लागतो. तो डाव निश्चितच गणपतराव पाटील टाकतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आणि गणपतराव दादा पाटील यांना निवडणूक लढवण्याचे त्यांनी संकेत दिले. उद्घाटन समारंभापूर्वी राजर्षी शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. क्रांती चौकापासून शाहू स्टेडियमपर्यंत मान्यवर व प्रो लीगच्या खेळाडूंची सवाद्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. या मिरवणुकीत झांज पथक, हलगी, कैताळ, सनई चौघडा, लेझिम पथकासह अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी आमदार उल्हास पाटील, समारंभाचे अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तर या भागात आल्यानंतर येथील सामाजिक संस्कृतीचं दर्शन आपल्यास बघायला मिळाले असे सांगून चालतंय नवं असे म्हणत सर्वांची मने राणादा यांनी जिंकले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर, शिरोळचे उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, भवानीसिंह घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, अण्णासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, उद्योजक अशोकराव कोळेकर, संजय पाटील कोथळीकर, अनिलराव यादव, युनुस डांगे, अमरसिंह निकम, मिलिंद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वागत सारे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलं. प्रास्ताविक कबड्डी पंच प्राध्यापक अण्णासाहेब गावडे यांनी केलं. तर आभार नगरसेवक सर्जेराव पवार यांनी मानले. या प्रसंगी अनिशा निकम व काशिलिंग आडके या दोन खेळाडूंचा राणादाच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले. मी सर्वांना विनंती करते, फक्त मान्यवर सोडून कोणी क्रीडा मेळाव्याचं पूजन या ठिकाणी केलं जाते.
राणारे पाटील स्मृती चषक राज्य या व्यासपीठावर जी गर्दी झाली ती गर्दी कृपया कमी करा. आपल्या पाहुण्यांच्या हस्ते आकाशात ओके सोडले जात आहेत. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठाच्या स्टेजच्या समोरची सगळी मंडळी चला आणि या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या स्टेजवर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं म्हणजे या ठिकाणचे जयवंतराव होळे साहेब येणार होते, पण ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही. मी नाईक निंबाळकर सरकारला विनंती केली की तुम्ही यावं आणि या कार्यक्रमाने अतिरिक्त घोषणेची तयारी दाखवली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशराव अण्णा ही आज उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आणि तरुणांचे आदरस्थान आदरणीय बंटी पाटील साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले उद्घाटनाच्या निमित्तानं, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे जयसिंगपूर नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय गीता माने साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष संजय पाटील साहेब, शिरोड नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमर पाटील, उपनगराध्यक्ष आमदार साहेब आदरणीय आमदार उल्हास पाटील साहेब हेही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. स्टेजवरील सर्व प्रतिष्ठित जे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी खेळ दाखवण्यासाठी वेगवेगळ्या विभागातून प्लेयर्स कबड्डीचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे पंच अधिकारी वर्ग या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे हे खेळ बघण्यासाठी इथे उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधू, छायाचित्रकार सर्वांचंच मनापासून या ठिकाणी मी खरं म्हणजे शुभेच्छा देतो, स्वागत करतो. या ठिकाणी जयसिंगपूरला असे कबड्डीच्या मॅचेस भरत होत्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं अखिल भारतीय लेवलवरच्या मॅचेस भरल्या जात होत्या, पण जयसिंगपूरवाल्या वाचनची अशी इच्छा होती की या ठिकाणी देखील कबड्डी मॅचेस तुम्ही घ्यावं आणि या ठिकाणी जे क्रीडाप्रेमी आहे त्या सर्वांना इतर खेळाचे दर्शन घडवावं असं त्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कबड्डीच्या मॅचेस घेतलेल्या आहेत. खरं म्हणजे जयसिंगपूर ही क्रीडाप्रेमी आहे, या ठिकाणी हॉलीबॉलचे सामने अत्यंत चांगल्या पद्धतीने भरले जातात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी इथून पुढच्या काळात देखील कबड्डीचे मॅचेस भरले जातील. हे शेव स्टेडियम मध्ये आता हे 30 वर्ष शेव स्टेडियम पदार साहेब असो सर्वांनी मिळून एक ग्राउंड पुरं करण्याच्या दृष्टीनं सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आता ज्याच्या या मॅरेथॉन स्पर्धेत म्हणजे आपण जे रॅली काढली त्यामध्ये शाळेची मुलं जी आली त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचंही स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याविषयी विनंती करतो. मी विनंती करते आम्हाला बसून घ्या आपण.
उल्हासदादा पाटील साहेब यांचा सत्कार. यांचा सत्कार उपस्थितीमध्ये हा उद्देश आणि हेतू सांगितला. या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडाव्यात म्हणून खेळाडूंना या यशवंतपूर नगरीमध्ये बोलवावं. त्यांच्या खेळाचं प्रदर्शन ग्रामीण भागातल्या सगळ्या क्रीडाप्रेमींना पाहायला मिळावं. नेतृत्वाला आणि कबड्डीला सलाम करायला आलेले सर्वच या भागातील नागरिक बंधू, माता, भगिनी आणि तरुण, कोल्हापूरमध्ये तुझ्यात जीव रंगला या माध्यमातून सगळ्यांच्या हृदयावर ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे तो राणा आणि उपस्थित सर्वच कबड्डीवर प्रेम करणारे आपण उद्घाटन सोहळा आणि आपण सर्व उत्सुक आहोत स्पर्धा सुरू होण्यासाठी. गणपतराव दादांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक सहकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं गणपतराव दादा या ठिकाणी करतायत. शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे किंवा जॉब फेअरच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याची भूमिका असू दे किंवा आमच्या ग्रामीण भागाचा रांगडा खेळ म्हणून ज्या कबड्डीकडं आम्ही सगळेजण आकर्षित आहोत. देशामध्ये क्रिकेट नंतर सगळ्यात जास्त या ठिकाणी फॉलोअर्स कुणाचे असतील तर ते कबड्डीचे आहेत आणि प्रो कबड्डीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा व्यासपीठ आज कबड्डीपटूंना निश्चितपणे या देशामध्ये मिळालेला आहे. आणि मला वाटतं गणपतराव दादांनी कबड्डीच्या स्पर्धा या स्टेडियममध्ये घेऊन चांगली सुरुवात केलेली आहे. दादा रनिंगमध्ये फक्त पळायला लागतं, माजूरजूला बघायला लागत नाही. कबड्डीमध्ये मात्र पुढचा काय करणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवून डाव करायला लागतो. त्यामुळे मला वाटतं गणपतराव दादांनी कबड्डीच्या स्पर्धा घेतल्यात की लक्ष ठेवून खेळ खेळावा लागतो आणि लक्ष ठेवल्याशिवाय डाव टाकता येत नाही. आणि म्हणून कबड्डीच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे चांगल्या पद्धतीची वाटचाल आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. फार वेळ बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु या नगरीमध्ये एक स्टेडियमला मी या ठिकाणी देतो. निश्चितपणे जे काही नियोजन या स्टेडियमच्या खेळाडूंच्या विकासासाठी करायचं आहे, मग इथं लाईटची व्यवस्था करा, त्या 10 लाखामध्ये इतर काही व्यवस्था करायच्या. यांच्या उपस्थितीमध्ये हार्दिक जोशी यांच्या हस्ते हा सत्कार जोरदार टाळ्या. उर्फ सारे पाटील साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृती गणपतराव देखील सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम दत्त कारखान्याच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या योजना आपण सगळेजण बघत आहोत. आणि म्हणून गणपतरावांनी या स्पर्धेचं नियोजन करत असताना सगळ्या राजकारण विरहित सगळ्या पक्षाच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित केलं, सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईकच्या स्पर्धा तुम्ही आयोजित केलाय. सगळ्या या परिसरातल्या, जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या लोकांना, आसपासच्या सगळ्या लोकांना एक अतिशय चांगल्या स्पर्धा पुढच्या काळात पूर्ण ताकदीनिशी आता जे करता येईल ते करायच्या संबंधीची भूमिका घेऊन तुम्ही पुढे जावा. ही जनता आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आता या पुढच्या काळामध्ये ह्या स्पर्धेत जसा जल्लोष आहे राणादा थोडासा वेळ मागे पुढे होतो त्याबद्दल क्षमा मागतो आणि तुम्ही नक्कीच माफ कराल कारण की तेवढं तुम्ही प्रेम आमच्यावर करता. सगळ्यात आधी गणपतराव पाटील, मिलिंद शिंदे, कारण मी आज इकडे फक्त यांच्यामुळे शक्य झाले. यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो.
तुम्ही प्रेक्षक तुमचे खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आम्हाला इकडे येणं शक्य होतं. नेहमी मला असं बोलायला सांगतात तेव्हा मी विचार करतो की काय बोलणार, कारण एवढे दिग्गज एवढी मोठी माणसं बसलेली असताना आम्ही लहान आहे त्यांच्यावर, त्यांचंच मार्गदर्शन आम्हाला होत असतं. पण एकच सांगेन की खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या मातीतली मी सिरियल करतोय, एक मालिका करतोय, त्यामध्ये पैलवान आणि शेतकऱ्याची भूमिका मी करतोय. म्हणजे कुठेतरी मातीशी निगडीत येतो. आणि जेव्हा असे कुस्तीचे सामने होतात, खो खोचे सामने होतात आणि कबड्डीचे सामने, अशा सामन्यांना जेव्हा मला बोलत होतं तेव्हा मला नक्की वाटते की मी जे काम करतो ते 100% तुमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि खरोखर खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्राच्या मातीतल्या, कारण मी मुंबईच आहे. मला पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती काय माहीत नव्हती. लहानपणापासून मी मुंबईत वाढलो, मुंबईत शिकलो. पण इथं आल्यानंतर मला इकडचा संस्कार काय, इकडचे कल्चर काय वेगळे आहे हे मला मिळालं. त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आणि आत्ताच एक 4-5 दिवसात आमच्या मालिकेचे 750 भाग पूर्ण होते. नेहमी वाटायचं की अरे मालिका जशी आहे पुढे लोकांचं प्रेम आमच्यावर कमी होईल, पण जसे जसे मालिकेचे भाग वाढत चाललेत तसं तुमचं आमच्यावरचं प्रेम सुद्धा वाढत चाललंय. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. असेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर ठेवत जा आणि आमच्या मागे उभे राहा, म्हणजे आम्ही अजून तालुक्यात काम करू. चालतंय ना व? चालतंय की. जयसिंगपूरचा आवाज तुम्ही वाटतं चालतंय ना व? चालतंय की. हो चालतंय की बोलत असते. हो धन्यवाद धन्यवाद आणि थँक्यू सो मच मला इकडे बोलल्याबद्दल. असेच आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर ठेवा. थँक्यू.